शंकर काका, काय झालं हे? हे पाखरू जाय झालं पंख्याच्या धक्क्याने. अरे बापरे. बाई, पाखरून बागेत पुरतो गुलाबाच्या झाडाखाली. तेवढंच खत येईल. काय गुलाब भरतील माहिती आहे? अरे राघव, तू? ॲक्च्युली मी आज सकाळी लवकर येणार होतो सरांना भेटायला, पण काल परीक्षा संपल्या ना, त्यामुळे जरा रिलॅक्स झालो होतो. सर अरे आता थोड्या वेळापूर्वीच निघाले ते. हो. राघव, पेपर्स कसे गेले? उत्तम. चला, म्हणजे तुमचं शेवटचं वर्ष. तुम्ही आता डॉक्टर होणार. हो, पण अजून रिझल्ट लागायचा आहे. अरे तुझ्या बाबतीत तर तो लागलेलाच आहे. तुझे कसे गेले पेपर्स? बरे गेले. का बरे काय? अरे म्हणजे चांगले गेले, बस आपलं एक सांगायची पद्धत. बरे गेले. ओ. वसू, किती खराब झालीस का तू? काय ग? काय झालं? काही नाही, घरची आठवण. घरची म्हणजे? आई बाबांची. का? अरे गेल्या काही दिवसात मला बरंच वाटत नाही आहे ना. डॉक्टर दगनकडनं पण चेकअप करून घ्यायचं म्हणते. वसू, मी आता असा विचार करतोय की मी ही इंटर्नशिप आता वर्ध्याला करीन, सेवाग्रामला. का? का काय, माझं घर आहे तिकडे. हो, पण तू माझा निरोप वगैरे घेऊ नकोस. नाही घेत निरोप. बस. मग अशी म्हणालास ते. आता निरोपाचं सोडून तेवढं बोलतो. बस. म्हणजे करायला मात्र चुकणार नाहीस तू. आज सकाळी बागेत मी एक सुंदर पक्षी पाहिला. खूप खूप गोड रंग होता रे त्याचा. पण थोड्या वेळानंतर त्या पक्ष्याला पंख्याचा धक्का लागला आणि तो गेला रे. तोच पक्षी होता जो तू बागेत पाहिलास? राघव, अरे जखमी झाल्याने पक्ष्याचा रंग बदलतो का? मला तरी वाटतं की तोच पक्षी होता. आधी उडणारा, बागडणारा आणि शेवटी जखमी झालेला. मी त्याला म्हटलंही, बाबा रे, तुझी जागा बाहेरची आहे, तू आत येऊ नकोस. खरंच एखाद्याचं मातीत मिसळणं आणि त्याच जागेतनं दुसऱ्याचं उमळणं
किती किती विचित्र गोष्ट आहे नी. काय झालं? नाही काय नाही. सर आले की येईन मी परत. सर कधी चालेत लंडनला? फेबमध्ये जायचे आहेत. काही नाही, आम्ही त्यांचा सगळे सिनियर स्टुडंट्स मिळून सत्कार करणार होता. तेवढंच बोलायचं होतं, त्याकरता मी येईन परत. राघव थोडा वेळच होता, पण त्याच्याशी साध्या साध्या गोष्टींबद्दल बोलताना खूप बरं वाटलं. काही महत्त्वाचं असं नव्हतं, पण ते बोलताना बरं वाटत होतं. राघवने आज ऋषिकेशच्या लंडनला जाण्याचा उल्लेख केला. लंडनला जाण्याचं वर्षभरापूर्वीच ठरलं, पण त्यासंबंधी सुद्धा ऋषिकेश आणि मी एकत्र बसून कधी निवांतपणे बोललोच नाही. ऋषिकेशने घरातल्या वस्तूंच्या जागा ठरवून टाकल्या, तशा याही गोष्टी ठरून गेले. आपण त्यासंबंधी सांगावं, बोलावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. बाईंना बोलवतो. नको, ती झोपली असेल, झोपू दे तिला. हो, मला उठवलं का नाही? तू लवकर का उठलीस? अगं आत्ताच तर परीक्षा संपली आहे तुझी. अगं मला नको, मी आत्ताच घेतलाय. म्हणून काय झालं? थोडा माझ्यासाठी घ्या. एकटी कसा काय चहा घेऊ मी? बर, बस बस. आज कॉलेजला जाणार आहेस का? जाणार आहे, पण थोड्या उशिरानेच जाईन. अहो, मला डॉक्टर दवेंकडनं तपासून घ्यायचं आहे. का ग, तब्येत बरी नाही की काय तुझी? हां, अगं परीक्षेचा ताण असणार. तू आज विश्रांती घे पूर्ण. बरं, तुम्ही जेवायला येणार आहात दुपार? बहुतेक नाहीच. अगं आज 2 मेजर ऑपरेशन्स आहेत. एक केस तर माझीच आहे, दुसरं ऑपरेशन डॉक्टर सेनगुप्ता करणार आहेत, पण अ बिट कॉम्प्लिकेटेड केस, क्वाईट इंटरेस्टिंग. मी लॅबोरेटरी रिपोर्ट्स बघितलेले आहेत आणि चेकअपमध्ये कन्फर्म झालेलं आहे. देर इज अ गुड न्यूज फॉर यू वसुमती. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता छोटे डॉक्टर येणार आहेत. बाईसाहेब, जेवायला येतं ना? नाही नको काका, साहेब आल्यावरच. नाही, पण साहेब जेवायला येणार नाही म्हणलेत. नाही, तरीसुद्धा मला जेवावं असं वाटत नाही आहे. तुम्ही जेवून घ्या. नको काका, खरंच भूक नाही आहे. ऋषिकेश या बातमीचं कसं स्वागत करतील? त्यांना हे आवडेल की ओझं वाटेल? माझी अजून 2 वर्ष उरली आहेत आणि पुढच्या 2 वर्षात ऋषिकेश जवळ नसणार. हे सगळं असं मध्येच झालं का? बाई कुठे आहे? झोपल्यात. जेवल्या की नाही? नाही ना.
चल थोडं खाऊन घे. नको, मला इच्छा नाही आहे. अगं मी मुद्दाम जेवायलाच आलोय. थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. चल. खरंच जेवावं असं वाटत नाही आहे. ब्रेड घेईन फक्त. वसू, मी ज्या माणसांवर प्रेम करतो त्यांचा फक्त माझ्याच पद्धतीनं विचार करतो. मग त्यांच्या बाबतीत आणखी वेगळी शक्यताच मला दिसत नाही. तुम्ही मला एवढं मोठं स्पष्टीकरण का देता? मला कधी कधी असं वाटतं वसू की या माझ्या स्वभावामुळे तू खूप एकाकी पडतेस. हे आपण ही बातमी दादांना कळवूया, त्यांना फार आनंद होईल. आणि डॉक्टर शर्मांनाही पत्र लिहायचं मला, त्यांना पत्र लिहायचं राहूनच गेलंय. हं? आणि चल येतेस ना जेवायला? ये. सर आहेत का? मी बोलावतो, तुम्ही बसा पाहिजे. अरे आत ये ना. आणि तुझे सर नसले तर तू आल्यापावली परत जाणार आहेस का? बस. मी इकडे होतो तेव्हा निदान आपण भेटत तरी होतो. आता सगळंच संपणार. तू जायचं ठरवलंच आहेस का? हो. राघव, अरे तुझं सुद्धा आयुष्य बदलत जाईल. मग तुला इकडची फारशी आठवण देखील येणार नाही. बघायचं. बघायचं काय त्यात? तू चांगला एस्टॅब्लिश होशील, एखादी चांगली मुलगी देखील मिळेल तुला. कठीण आहे. कठीण काय त्यात? चांगली मुलगी मिळणं. राघव, चांगल्या मुली वाटेवरच असतात. नाही, मला अशा वाटेवरल्या मुली नको बघा. बरं, मग कशी हवी आहे तुला? आड वाटेवरली. अरे मला इथे येऊन इतका वेळ झालाय, त्यात ही आपली निरोपाची भेट. तू मला साधा चहा पण नाही विचारलास. काय म्हणतोस राघव? अरे बस 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 रे, बस. काय म्हणतोस बोल. सर मजेत आहे. सर तुम्ही लंडनला जाणार आहात ना, तर तुमच्या सन्मानार्थ आम्ही सगळ्या सिनियर स्टुडंट्सनी तुम्हाला एक पार्टी द्यायची ठरवली. अरे काय रे, या फॉर्मॅलिटीज कशाला? अहो सर, फॉर्मॅलिटी कसली? या आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत. घे, पेढा घे. ओ थँक्यू सर. नमस्कार करतो. अरे अरे राहू दे राहू दे. ऑल द बेस्ट. सर तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहेच आहे. सर आणि एकच पेढा? नाही म्हणजे आता मी इथनं गेल्यानंतर अजून एक आनंदाची बातमी कळणार, तेव्हा पेढा गेला मी इथे नसेल ना, तेव्हा अजून एखादा असेल तर. सगळे घे तुला. काय ग, काय चाललंय बाळाचं? झोपलाय.
बाळ अगदी ऋषिकेशवर गेलंय नी. नाही, एवढ्या लहान मुलांचं कुठे काय कळतं अगोदर. न कळायला काय झालं. चल काहीतरीच तुझं. मोठी होता होता कितीतरी बदलतात मुलं. बरं वसू काय करते? आत्ताच बाळाला झोपून पडलीये जरा. का हो? नाही बघ ना, तिची एवढी सगळी पत्रं आलीत, वाचल्यावर तिला बरं वाटेल. ऋषिकेशचंही पत्र आहे. हो का? पाठवतेस तिला? हो आत्ताच पाठवते. हे घे. काय? सगळी डाग तुझ्या पत्रांनी भरली आहे. बाळ झोपला काय? हो आत्ताच झोपवलं त्याला. आणि रात्री तर अगदी का रात्री झोपत नाही? अगदी तसं नाही हो. रात्र रात्र जागरण करण्याची वडिलांची सवय घेणारे बहुतेक. अगं ती सगळी पत्र काय बघत बसली आहेस? त्यातलं ऋषिकेशांचं पत्र आहे ते वाच. आणि वाचून सांग आम्हाला काय म्हणतात ते. हो प्रिय वसुमती, हे पत्र मिळेल तेव्हा बाळाला घेऊन तू घरी आलेली असशील. बाळ हे नाव लिहितोय, पण ते पडू देऊ नको. मला दादा ताई बाळच म्हणतात. आदित्य नाव कसं वाटतं? सहज वाचता वाचता लक्षात राहून गेलं. आदित्य म्हणजे सूर्य, प्रखर तेजस्वी असं काहीतरी त्या नावात आहेही. आज हॉस्पिटलला जाताना कधी नव्हे तो कपड्यांबद्दल थोडा कॉन्शियस झालो. ॲप्रनवर कसला तरी डाग होता, निघाला नाही. साबण लावला तर त्याचा रंग बदलला, तो जास्तच पसरला. चिडून गेलो, हट्टाला पेटलो. दुसरा ॲप्रन घालू शकत नव्हतो का? पण वाटत होतं एवढासा डाग निघत नाही म्हणजे काय. तिथे असताना या लहान सहान गोष्टी माझ्यापर्यंत येतच नव्हत्या. एकदम आठवलं, कॉलेजमध्ये सत्काराला जाताना अमुकच कपडे घालावे असा तुझा आग्रह होता, पण मी ते ऐकलं नव्हतं. यात विशेष काही असतं असं कधी जाणवलंच नव्हतं. काय बेटा? काय म्हणतात ऋषिकेश? काही नाही. आदित्य नाव ठेवायला सांगितलंय. अरे वा, चांगलं आहे की नाव? नाव चांगलं आहे बाबा, पण आई म्हणत होती की न अक्षर आलंय. आणि अंजूने पण नचिकेत नाव सुचवलंय. ठीक आहे, शास्त्रापुरतं ठेवायचं. हाक मारायला आपलं वेगळं ठेवायचं. बाबा, ऋषिकेश म्हणजे विष्णूचं नाव. मला वाटतं बाळाचं नाव अच्युत ठेवलं तर. नाही नाही, ऋषिकेशने आदित्य सांगितले ना, आदित्यच नाव ठेवायचं. आता वाद नको. नाव आदित्य. हो, तुम्ही तुमच्या जावयाचीच बाजू घेणार. ठीक आहे, तुम्ही काही म्हणा मायले की, पण मुलगा मोठा भाग्याचा आहे. बघितलंस ना, त्याच्या तळहातावर छोटासा तीळ आहे.